पूर्ण भारतामध्ये सध्या मोदी हटाव ही प्रणाली चालू आहे। सर्वांची सर्वसामान्यापासून ते थोरापर्यंत सर्वांची एक इच्छा आहे की भारतामधून खरंच मोदी सरकार गेलं पाहिजे, कारण जनता महागाईला त्रस्त झालेली आहे। आणि त्यामध्येच बघा आता निवडणूक आलेली आहे। 2024 जे लोकसभा निवडणूक आहे मार्च एप्रिल मधील होणारी, त्यामध्ये महाराष्ट्रामधील रणशिंग फुकायची कामं आणि त्यानंतर एनडीए जी युती आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान कुठलं द्यायचं याविषयी मित्रांनो चर्चा चालू आहे। जो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ हाच व्हिडिओ आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रामधील राजकारण होणारच नाही। बीजेपीला महाराष्ट्रामध्ये कोणीही हरवू शकणार नाही, फक्त वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत राहील तोच ह्या वर्षी ह्या लोकसभेला किंगमेकर असणार आहे, लोकसभेला आणि विधानसभेला दोन्हीकडे। बघा कसं काय आपण पूर्णपणे समजून घेऊया। बघा आता वंचित, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यामध्ये चर्चा चालू आहे। ती चर्चा अशी चालू आहे की जागेवाटपाबद्दल। लोकसभेच्या सीट बघा शिवसेनेला 20, काँग्रेसला 16, राष्ट्रवादीला 10 आणि वंचितला 2 असं त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे। कोण? इंडिया आघाडीनं बाबा वंचितला आपण 2 जागा देऊया। आणि त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर आहेत ते म्हणले की आम्हाला 10 पेक्षा जास्त जागा ह्या वंचितला पाहिजे महाराष्ट्रामध्ये। बघा आता बाळासाहेब आंबेडकर ह्या गोष्टी का बोलत आहेत की आम्हाला 10 पेक्षा जास्त जागा हव्यात। जर आम्हाला 10 पेक्षा जागा जास्ती भेटत नसतील तर आम्ही स्वतंत्र लढवू किंवा ठाकरे साहेबांसोबत आम्ही आमचा युती बनवू आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोघे आम्ही लोकसभा लढवू 24 जागा घेऊन लोकसभेच्या। बघा आता नेमकं ह्या गोष्टीला काँग्रेसही म्हणते, राष्ट्रवादी म्हणते आणि शिवसेना म्हणते की वंचित बहुजन आघाडीनं घाई करू नये, म्हणजेच आंबेडकरांनी घाई करू नये, आपण सर्वांनी मिळून बसून मिटिंग करूया, दिल्लीला मिटिंग ठरवू आपण, त्यामध्ये आपण जागेविषयी चर्चा करू। आता बघा एका लहानसा पक्ष काही दिवसापूर्वी म्हणायचे लोक हे मागच्या 19 निवडणुकीमध्ये वंचित किंचित म्हणायचे, पण आता अशी वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये वंचित शिवाय पर्यायच नाही। त्याच्याकडे वंचित असेल तोच किंग, म्हणजे अर्थात वंचित बहुजन आघाडी ही सध्या किंग मेकर बनलेली आहे। आता जे लिबराडो लोकांना कळणारच नाही की वंचित आघाडी कसं असं तसं, कारण ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी समजून घ्या, ऐकून घ्या। 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली होती पूर्ण जागेवरती आणि याचा तोटा झाला काँग्रेसला, राष्ट्रवादीला त्यावेळेस, कारण त्यावेळेस शिवसेना ही भाजपामध्ये होती आणि वंचित आणि MIM दोघांनी लढवली निवडणूक, ठीक आहे। आणि त्यावेळेस जो मेन मॅटर घडलं ते मॅटर काय होतं, त्यावेळेस काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे दोघांचेही उमेदवार आदळून पडले। समजून घ्या एका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 40,000 किंवा 40,000 मतांना हारले का लोक, आणि त्यावेळेस बहुजन आघाडीला 1,30,000 1,40,000 मतदान पडले होते। म्हणजे अर्थातच यांचे जे मत आहेत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे ते मत हे पूर्णपणे बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी यांनी खाल्ले होते। आणि हे मत खाल्ल्यामुळं सगळे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे मत हे डायव्हर्ट झाले वंचित बहुजन आघाडीकडे। त्यामुळे काय झालं, सगळ्यात मेन जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते आदूळ खाली पडली। आता 2024 मध्ये काय होईल नेमकं हा पण सर्वांचा प्रश्न असतो। 2024 मध्ये काय होईल? 2024 मध्ये तर शक्यच नाही। 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे हुकमी एक्का म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत तोच पक्ष अग्रेसर असणार। कारण समजून घ्या 3 ते 4। आता पहिलं कारण, महत्वाचं कारण पहिलं ते कारण म्हणजे मराठा आरक्षणामध्ये बाळासाहेबांची मांडलेली भूमिका, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो। कारण बाळासाहेब ज्या वेळेस मराठी आमदार जवळ नाही केले, तरी साथ नाही दिली,
अशा वेळेस बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली सुरुवातीपासून आतापर्यंत. बाळासाहेब सोबत आहेत मराठा आरक्षणासोबत. हा झाला पहिला मत. त्यामुळे काय, जे मराठा समाज आहे त्यातील जे मतदार आहेत ते मतदार पूर्णपणे सहकार्य बाळासाहेबाला करणार 100%. 100% करू द्या, 50% करू देत. ठीक आहे. आणि पुढला मुद्दा समजून घ्या. तो मुद्दा म्हणजे काय बघा, एक लहानपणी एक मन होते आपल्यामध्ये, शितावून भाताची परीक्षा कळते. बाळासाहेबांच्या ह्या वृत्तीमुळं बेधडकपणा, झुकेगा नाही साला, ह्या गोष्टी ज्या आहेत, मोडेपण वाकणार नाही आणि तत्वाशी तडजोड करणार नाही, नैतिकता सोडणार नाही, जे सत्य आहे तेच बोलणार, जातीजातीमध्ये भांडण लावणार नाही, हे भूमिका सर्वांचं मन जिंकून घेते. पूर्वी मतदार हे थोडेसे कसे होते माहितीये का, पैसे घ्यायचे, मत करायचे, जात धर्म बघून मत करायचे. पण आत्ताचं जे भारत आहे, आपला महाराष्ट्र आहे, तो सुशिक्षित आहे. लोकांना समजतं नेमकं मॅटर काय, नेमकं काय चाललंय राजकारणामध्ये, नेमकं काय चाललंय हे आता कळतं लोकांना, सांगायची गरज नाही राहिली. ठीक आहे. हे कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण काय म्हणजे का, खोट्याला खोटं खऱ्याला खरं म्हणणारा नेता कुठला, आंबेडकर. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे ते आंबेडकर आहेत, वकील आहेत. आपण आतापर्यंत काय केलं, 4थी नापास 5वी नापास लोकांना आपण निवडून दिलो. एक वेळेस तुम्ही असंही करून बघा, एक उच्च शिक्षित कायदे पंडितला तुम्ही निवडून द्या, खरंच त्यावेळेस कायद्याचं पालन नक्कीच होणार. आणि जे काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या ह्या पूर्ण होणार. एक आणि शेवटचं काय माहितीये का, बाळासाहेबांनी एक वाक्य बोललं होतं. ते वाक्य कुठलं होतं की, महाराष्ट्रामध्ये जर बीजेपीने तर आरक्षण नाही दिलं, असं देते, बीजेपी आरक्षण देते नाही तुम्हाला. ज्यावेळेस आपलं सरकार येईल, ज्यावेळेस सरकार हे सोडून कुठलंही येईल, त्यावेळेस मी जो काही प्लॅन आहे, कुठल्याही जातीला धक्का न लागता, कुठलंही आरक्षणामध्ये न घुसता मराठ्याला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण मी देतो. हा शब्द आहे बाळासाहेबांचा. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असतो, भामट्यासारखं नाही. भामट्याला सवय असते बघा, आश्वासन मारायचे, पेलायचे, निवडून आलं की काम खलास, तू कोण मै कोण माहिती नाही, आपला काम बनता भाड में जाए जनता, हे काम बाळासाहेबांचे नाहीत. आणि त्यांचं हेच व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जर हेच अंगातील गुण आहे, त्यामुळंच बाळासाहेबांनी तरुणांची मन जिंकलेली आहेत. त्यामुळं 2024च्या निवडणुकीमध्ये किंग मेकर, गेम चेंजर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असणार. आणि वंचित आघाडीचा जलवा तुम्हाला यावेळेस पाहायला मिळेल. जर राष्ट्रवादीनं, काँग्रेसनं आणि शिवसेनेनं जर 2 पेक्षा जागा त्यांना कमी दिल्या, 2 जागा दिल्या, समजून जावा ह्या वेळेस पण आघाडी हारणारच. राष्ट्रवादी काँग्रेस नक्की हारणारच. तुम्ही कुठलेही माणसं अजून बसवा, तुम्ही घराघरी तुम्ही लाख लाख रुपये वाटा, पण त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी येणारच नाही. कारण 100% चॅलेंज आहे. वंचित जिकडे असेल ती सत्ता असणार आहे. पण तुमचं एकूणच ह्या विषयावरती मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती, नक्कीच कमेंट करून सांगायचं. तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील, व्हिडिओ पटापट शेअर करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करत चला, कारण आपण असेच बेधडक विश्लेषण आणत असतो. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.